हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. चांगल्या वागण्याची गोष्ट करताय बाबा. ही माझ्या आई बरोबर कशी वागली याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि जर ही माझ्या आई बरोबर असं वागू शकते तर मी देखील तिच्या बरोबर वागू शकतो. माझ्या साध्या सरळ मुलीला तो अपूर्व ज्या तऱ्हेने खेचत घेऊन गेलाय ना, त्यानंतर तिची तिकडे काय अवस्था झाली असेल. आता आपण या घरात तेव्हाच एकत्र राहायचं ज्यावेळी तुला या घराच्या जबाबदाऱ्या कळतील आणि माझ्या आईची काळजी घेशील तेव्हाच. मला तर असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. हे तू खरंच चांगलं केलंस की तू आईला काहीही सांगितलंस नाही ते. वाई वा, काय प्लॅन होता. आणि ह्या प्लॅन मध्ये वहिनी इतक्या लवकर फसेल असं वाटलं नव्हतं. कुणालाही जाळ्यात अडकवणं खूप सोपं असतं पूजा. बस फक्त त्याची कमकुवत बाजू समजायला हवी. आता तृष्णाची कमकुवत बाजू तिचं कुटुंब आहे. मग मी तिच्या याच गोष्टीचा फायदा उठवला आणि बघितलंस तमाशा काय घडला तो. वाई, आणि हो, तू पाहिलंस तिचा चेहरा कसा बघण्यासारखा झाला होता जेव्हा दादाने तिला आपल्या घरी फोन न करण्याची ताकीद दिली. बिचारी वहिनी विचार करत असेल की माझा नवरा माझ्याशी असं कसा वागला. बस आता बघतच राहा मी अपूर्वला सांगून काय काय करायला लावते. आई, काय आता कोणतं नाटक काढलंयस? आई मी तुमच्या खोलीत गेले होते पण तुम्ही तिथे नव्हतात. अगं मी माझ्या खोलीत राहीन नाहीतर इथे राहीन यात तुला काय घेणं देणं आहे? माझं घर आहे, मी कुठेही राहीन. तुमची तब्येत ठीक नाहीये ना, तर मला वाटलं की मी तुमचे पाय चेपून देईन. तुम्हाला कदाचित त्यांनी बरं वाटेल. एका गोष्टीची दाद द्यायला हवी वहिनी, तुला ना फिल्म मध्ये काम करायला मिळालं पाहिजे. तुला तर ना असे रोल मिळतील. काय ऍक्टिंग करतेस तू. घरात एवढं मोठं रामायण झालं, दादा आणि आई समोर तुला काय काय ऐकवलं आणि तू आहेस की आईचे पाय चेपायला तयार झालीस. तू तर महान आहेस वहिनी, महान. कसली बेशरम मुलगी आहे ना पूजा. हिला माहितीये की कसं दुसऱ्यांच्या घरात जबरदस्ती राहायचं असतं, कसं त्यांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटायच्या असतात. हे सगळं ना आपल्या आई बापाच्या घरून शिकून आलीये. द्या आई, मी तुमचे पाय चेपून देते. एवढा वेळ झाला समजावतेय, तुला कळत वगैरे नाही का? हा, तुला माझे पाय चेपायचे आहेत ना? मग ठीक आहे, मी तुला तुझ्या घरी पाठवून देते. तिथेच जाऊन स्वतःच्या आई बाबांचे पाय चेपत बस. समजलीस? कारण माझ्या पायाने हात लावायची लायकी नाहीये तुझी. आई, मला तर वाटतंय की ही दादाला दाखवण्यासाठी हा सगळा ड्रामा करते.
हिला असं वाटत असेल की दादाने हिला तुझे पाय चेपताना पाहिलं तो तिच्याशी चांगला वागेल. जर ती असं स्वप्न बघत असेल ना तर तिने स्वप्नच बघत बसावं, कारण हे कधी वास्तवात तर मी उतरूच देणार नाही. आणि अपूर्वने जे सांगितलंय ना ते कायमसाठीच लक्षात ठेव. आता उभं राहून माझं तोंड काय बघतेस? चल निघ इथून. तुझं तोंड बघून ना तर माझी रात्र पण खराब होते. जा. जा बाळा, आपल्या खोलीत जा. जा बाळा. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, आपल्या खोलीत जा. पण बाबा, मी बोललो ना तुझ्या खोलीत जा. पूजा, तू तुझ्या खोलीत जा. कल्याणी, आज जे काही झालं तृष्णा बरोबर ते पुन्हा कधीच होता कामा नये. अच्छा, मला तरी कळू दे की मला थांबवणार तरी कोण? मी थांबवणार तुला. मला वाटलं होतं की जसा वेळ जाईल तशी तू बदलशील, पण तू एखादी गोष्ट डोक्यात ठेवलीस आणि ती कायमचीच ठेवलीस. पण आता असं नाही. तुझ्या प्रत्येक वारासमोर मी तिची ढाल बनून उभा राहील आणि बघतो ना आता तू कसा वार करतेस. काल ज्या पद्धतीने अपूर्व माझ्या मुलीला घेऊन गेला त्यामुळे यांना किती वाईट वाटलं असेल. ज्या मुलीला त्यांनी कधी आजपर्यंत 5 बोटं लावली नाही, तिला अपूर्व इतक्या रागाने फरफटत घेऊन गेला. कसं समजावू मी यांना आणि काय समजावू? आता मला झोप लागणं तर अशक्यच आहे. माझ्या मुलीला तो अपूर्व एवढ्या घाणेरड्या पद्धतीने खेचून माझ्या समोरून घेऊन गेला आणि मी गप्पपणे बसून बघत होतो. मला जगण्याचा काहीही अधिकार नाही, कारण माझी मुलगी मी असताना देखील अनाथ आहे. सुनबाई, बाळा जा, जाऊन थोडा वेळ आराम कर. हो नाही आई, मी ठीक आहे. या ना, बसा. मला माहित होतं तुम्ही दोघी इथेच सापडणार. काय झालं बेटा, तुला काही हवंय? नाही आई, मला काहीही नकोय. मी ते तुम्हा सगळ्यांसाठी मेथीचे पराठे केलेत. मी म्हंटल तुम्हाला चहा बरोबर ते आवडतील खायला म्हणून केले. नाही बाळा, मला भूक नाहीये, इच्छाच नाहीये ग माझी. तू आजीला दे ना.
त्यांनी पण कालपासून काही खाल्लं नाहीये. नाही ग सुनबाई, मलाही काही खायची इच्छा नाहीये. आकांक्षा बाळा, मी नंतर खाईन हो. आजी तू एक वेळ आई नाही, पण निदान तू तरी समजूतदारपणा दाखव. तुम्ही असे उपाशी पोटी राहिलात तर तुम्हाला काय वाटतं, या परिस्थितीवर आपण तोडगा काढू शकू? नाही आई, मी आता तुमचं काहीही एक ऐकणार नाहीये. चल आजी उठ, नाश्ता करून घे. आणि आई तू सुद्धा नाश्ता करून घे आणि दोघी जाऊन आराम करा. बरं बाई, ठीक आहे. ही मुलगी सुद्धा ना कुणाचंही ऐकत नाही अजिबात. मी बाबांजवळ बसते. जा चल ग जा सुन. जा. चला आई, चला. चल. काल ताई बरोबर झालेल्या प्रकाराने बाबा खूपच डिस्टर्ब आहेत. मला त्यांना असं काहीतरी सांगायला हवं की त्यांना असं वाटेल ताईकडे सगळं व्यवस्थित आहे. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, आता तुमची तब्येत कशी आहे? मला माहिती आहे बाबा, काल रात्री जे काही झालं त्याने तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. काल जे काही झालं ते खूप वाईट होतं. पण बाबा, कधी कधी माणसांकडून चुका होतातच ना. मी आज सकाळी जिजाजींशी फोनवर बोलले. आता तिकडे सगळं काही व्यवस्थित आहे. ते म्हणाले की काल ते खूप चिडलेले होते आणि काल जे काही झालं त्याचं कारण त्यांचा राग आणि कुठल्या तरी गोष्टीवरनं त्यांचा गैरसमज झाला होता. हे बघा बाबा, आता नवरा बायकोमध्ये असे छोटे मोठे वाद होतातच ना. आपण जिजाजींची ही पहिली चूक म्हणून त्यांना माफ केलं पाहिजे. आणि तुम्ही तृष्णाताईचे टेन्शन घेऊ नका, ती एकदम ठीक आहे. तिच्या घरी पण सगळं व्यवस्थित आहे. हे बघा बाबा, तुम्ही जर अशीच काळजी करत राहिलात तर तुमची तब्येत अजून जास्त खराब होईल आणि तुमची तब्येत सुधारायला आणखी वेळ लागेल. तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचंय बाबा, लवकरात लवकर बरं व्हायचंय. आम्हाला तुमची गरज आहे बाबा, आम्हाला तुमची गरज आहे. तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची? अपूर्व, मी ते आईंना बस. विचारूनच. मला काही ऐकायचं नाही. मला कळत नाही जीजू असे का वागतायत. अपूर्व, अपूर्व, आई, अपूर्व, अपूर्व. देव जाणे ताई आता कशी असेल. काय विचार करतेस? काल रात्री तर मी खूप विचित्र स्वप्न बघितलं ग. स्वप्न कसलं? पण त्याचा अर्थ काय असेल काय माहित. पूजा, आज नाश्ता काय करायचंय तुला? आज मस्तपैकी पॅटीस खायची इच्छा होती. तुला पण आवडतात ना? हा हा हा, मलाही चालेल. त्याच्याबरोबर दही सुद्धा. हा. आई,
अरे देवा, सांडवलंस. जाऊन टाक, मारून टाक. एवढं खाते तरी हातात जोर नाही हिच्या. आई ते नाही नाही आई, चुकून. काय चुकून, काय चुकून? आई, मला तर वाटतं हिने मुद्दामून केलंय. नाही नाही आई, मी मुद्दामून नाही केलं. ते चुकून. कालचा सूड उगवण्यासाठी हिने चहा सांडला. बस पूजा, तुझं मन हे अशाच गोष्टींमध्ये जास्त रमतं. असं नाही की स्वयंपाकघरात जाऊन वहिनीची थोडी मदत करावी. या अशा कामचुकार सुनेसाठी माझ्या मुलीवर आवाज चढवू नका तुम्ही. सुकन्या आमच्या कन्या. या अशा कामचुकार सुनेसाठी माझ्या मुलीवर आवाज चढवू नका तुम्ही. समजलात? बरं होईल. जे वाचताय ना तेच वाचत राहा. आई मी आत्ता साफ करते सगळं. मग जा ना. उभं राहून का तोंड बघतेस? जाते. किती कामचुकारपणा करावा या मुलीने. अशी चाललीये जसा जीवच नाहीये पायामध्ये. माहित नाही कोणत्या मुहूर्तावर लग्न झालं होतं हिचं. कृष्णा बाळा, काय झालं तुला? मी बरी उठ बाळा, आहे उठ. बाबा. काय आलं? नाही बाबा, ते मी ठीक आहे. घ्या, नवीन नाटक सुरू झालं. बाळा, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? नाही बाबा, मी अगदी. एक मिनिट तुझा हात दे. बाबा. अगं तृष्णा बाळा, तुला तर खूप जास्त ताप आलाय. नाही नाही बाबा, ते असंच थोडस. तू जाऊन तुझ्या खोलीत आराम कर. जा आधी जा. नाही बाबा, मी सांगते ना, मी बरी आहे. मी बोललो ना तुला, तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. आणि जोपर्यंत पूर्णपणे बरी होत नाहीस तोपर्यंत कुठलंही काम करायचं नाही. हा हा, जा जा, आराम कर. महाराणी, जा बाळ, जाऊन आराम कर. जा. झालंय. आता मिळाले आपल्याला पॅटीस खायला. केला आपण नाश्ता. अरे माझ्याच नशिबात असली आजारी सून लिहिली होती. एक प्रकारे तू ठीक केलंस अपूर्व, की तू तृष्णाला दीपककडून घेऊन आलास. खरं तर तुझी आई एवढी आजारी असताना तृष्णाला तुझ्या आईजवळ थांबायला हवं होतं. एक सांगू मॅम, माझ्या डोक्यात पण हाच विचार आलेला की तृष्णाच्या वडिलांबरोबरचे सगळे संबंध तोड. कारण माझ्या लाख विरोधानंतर सुद्धा ते कोर्टाची पायरी चढलेच. पण नंतर मला तृष्णावर दया आली, म्हणून मी तिला तिथून माझ्या घरी घेऊन आलो. पण आता मला वाटायला लागलं की मी मोठी चूक केली. तृष्णाला माहेरकडून आणायलाच नको हवा होता. एनिवेज मॅम, मी मिश्रणजींना तुमच्याकडे पाठवतो. यू चेक द फाईल. ओके. हॅलो. कशी आहेस आकांक्षा? मी ठीक आहे, पण तुम्ही कोण बोलताय? मल्लिका थापर.
तुमची हिम्मत कशी झाली मला फोन करायची? मल्लिकाचं दुसरं नावच हिम्मत आहे. एनिवे, मी ऐकलं की दीपकची तब्येत काल बिघडली होती. आता कशी आहे त्याची तब्येत? बाबांची तब्येत एकदम ठीक आहे आणि मला वाटत नाही की तुम्हाला त्यांच्या तब्येतीशी काही देणं घेणं आहे. चांगलं होईल जर तुम्ही त्यांची काळजी करणं सोडून दिलं तर. मल्लिका आपला वेळ कुणासाठी उगाचच बर्बाद नाही करत. पण काय करू, तुमची तर गोष्टच वेगळी आहे ना. दीपकने आमच्या विरोधात कोर्टात केस उभी केली आणि तू त्या आगीत तेल ओतलेस आकांक्षा. पण मल्लिकाच्या जीवनाचं गणित काही वेगळंच आहे. नाही ती आपल्या मित्रांना कधी विसरत आणि नाही ती आपल्या शत्रूला माफ करत. म्हणूनच तुझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींशी माझा संबंध आहे. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला आमच्याशी कसेही संबंध जोडायचेच आहेत. मग आता तुम्ही तयार राहा, कारण तुमच्याकडे आता वेळ खूप कमी आहे. मला मान्य आहे की आज माझ्याकडे तुमच्या विरुद्ध काहीही पुरावा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी माझ्या हाती तुमच्या विरुद्ध पुरावे लागतील त्या दिवशी तुम्हाला देव सुद्धा वाचवू शकणार नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या